आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे पैसा कमविण्याच्या चिंतेपासून मुक्ती. यालाच आपण फायनान्शियल फ्रीडम म्हणतो. फायनान्शियल फ्रीडमचा अर्थ नियमित वेतनाशिवाय किंवा रेग्युलर ॲक्टिव्ह इन्कमशिवाय आपल्या ऐच्छिक जीवनशैलीप्रमाणे जगणे असा होतो. प्रत्येकालाच वाटते की आपल्याला काम करण्याची गरज किंवा चिंता नसावी, तरीही आपल्याकडे पैसे येत असावे आणि आपल्याला पैसे खर्च करण्याचे बंधन नसावे. आपल्या गरजा, इच्छा व स्वप्न पूर्ण करण्यासाठी लागणारा पैसा हा कमविण्यासाठी आपल्याला दररोज काम करण्याची आवश्यकता नसावी. सकाळी उठून कामाला जाणे, ऑफिसला जाणे, व्यवसायासाठी वेळ देणे असे कोणतेच काम करण्याची गरज नसावी, तरीही आपल्याला पैसे मिळत असावे असे प्रत्येकालाच वाटत असते. मग हाही प्रश्न पडतो की आपण काम केलंच नाही तर आपल्याकडे पैसा येईल तरी कुठून आणि हे कसं शक्य आहे? जर तुम्हाला असे प्रश्न पडले असतील तर ऐका, हे शक्य आहे. आपल्याला दररोज काम न करता पैसे कमवायचे असतील तर आपल्याला पॅसिव्ह इन्कम जनरेट करावी लागते. आता प्रश्न पडला असेल, पॅसिव्ह इन्कम म्हणजे कोणती इन्कम? तर अशी इन्कम ज्यासाठी आपल्याला खूप कमी काम करावे लागते किंवा एकदाच काम करावे लागते, ज्यापासून आपल्याला लाईफ टाईम पैसे मिळत असतात. फॉर एक्झाम्पल, पुस्तक लिहिणे, व्हिडिओ बनवणे, ब्लॉगिंग करणे असे अनेक माध्यम आहेत ज्याद्वारे आपण पॅसिव्ह इन्कम कमवू शकतो. पुढे या व्हिडिओमध्ये अशा अनेक माध्यमांविषयी आपण जाणून घेऊ. तर फायनान्शियल फ्रीडम म्हणजे थोडक्यात सांगायचे झाल्यास आपण डेली ॲक्टिव्हली कोणतेही काम न करता आपल्याकडे पॅसिव्ह इन्कम येत असते आणि आपण आपले ऐच्छिक जीवन जगू शकतो. पहिले हे समजून घेऊ की आपल्याला फायनान्शियली फ्री का व्हायचं आहे. जर आपण फायनान्शियली फ्री असलो तर आपल्याला आपल्या इच्छेप्रमाणे जीवन जगता येते. आपण आपल्या वेळेचा व पैशाचा वापर आपल्या मतानुसार करू शकतो. आपले स्वप्न पूर्ण करू शकतो. आपल्या इच्छा, छंद पूर्ण करू शकतो. नवीन स्किल शिकू शकतो. आपण आपल्या मर्जीचे मालक असतो आणि महत्त्वाचे म्हणजे आपण टेन्शन फ्री लाईफ जगू शकतो. असे विविध फायदे आपल्याला फायनान्शियली फ्री झाल्यावर मिळतात. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की आपण फायनान्शियल फ्रीडम कसे अचीव करू शकतो, आर्थिक स्वातंत्र्य कसे प्राप्त करू शकतो? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याविषयीच जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी जर आपल्याला फायनान्शियल फ्रीडम काय असते आणि त्याचे काय फायदे आहेत याविषयी डिटेलमध्ये जाणून घ्यायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक दिली आहे, तर तिथे जाऊन आपण बघू शकता. जर आपल्याला फायनान्शियल फ्रीडम पाहिजे असेल तर स्वतःला हे प्रश्न विचारा, आपल्याला कशा प्रकारचे जीवन जगायचे आहे? आपली लाईफस्टाईल कशी असेल? आपण सध्या असे जगत आहोत त्याचप्रमाणे जगलो तर आपले स्वप्न, आपली इच्छा, आपले छंद पूर्ण करू शकतो का? आपल्याला जॉब करायला पाहिजे की बिझनेस करायला पाहिजे, की आपल्याला पारंपरिक व्यवसायच करायचा आहे? आपण आपल्या परिवारासाठी आणखी छान काही करू शकतो का? आपण आपली लाईफस्टाईल पुन्हा चांगली करू शकतो का? आणि यात आपण खुश राहू का? असे प्रश्न स्वतःला विचारा. मग आपल्याला उत्तर मिळेल की आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी, आपले मनपसंत जीवन जगण्यासाठी फायनान्शियल फ्रीडमची आवश्यकता आहे. तर आता स्वतःला पुन्हा एक प्रश्न विचारा, आपला मनपसंत जीवन जगण्यासाठी, आपल्या ऐच्छिक लाईफस्टाईलप्रमाणे जगण्यासाठी काय काय आवश्यक आहे? यात हे असू शकतं की आपल्याला मोठा बिझनेस बिल्ड करायचा आहे, आपल्याला दूरदूर ठिकाणी फिरायला जायचं आहे, आपलं मोठं घर असावं, आपल्याकडे छान कार असावी, आपल्याकडे नोकर-चाकर असावेत, आपल्याला काम करण्याची गरज नसावी, आपल्या घरात फ्रीज, AC, वॉशिंग मशीन यांसारख्या सोयीसुविधांच्या वस्तूंची आवश्यकता असते. अशा सर्व आवश्यक गोष्टींचा विचार केल्यानंतर पुन्हा एक प्रश्न स्वतःला विचारा, आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टी खरेदी करण्यासाठी किंवा आपल्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी किती पैसे लागतील? आपल्याला आवश्यकता पूर्ण किंवा इच्छा पूर्ण करण्यासाठी किती पैशाची आवश्यकता आहे याचा विचार करा व त्या खर्चाचा मंथली बजेट व इयरली बजेट बनवा. मग आपल्याला समजेलच की महिन्याला किती पैसे लागतात व वर्षाला किती पैशाची आवश्यकता असते. आत्ता मुख्य प्रश्नाकडे वळूया, आपण फायनान्शियल फ्रीडम कसे अचीव करू शकतो? आपल्याला तर समजलंच असेल की फायनान्शियल फ्रीडमसाठी पॅसिव्ह इन्कमचीच गरज असते. पॅसिव्ह इन्कम ही लगेच मिळत नाही, त्यासाठी संयम ठेवावा लागतो. पॅसिव्ह इन्कम हे उशिरा मिळते आणि एकदा मिळायला लागली की लाईफ टाईम मिळत असते. तर आता आपण कोणकोणते पॅसिव्ह इन्कम कमवण्याचे माध्यम आहेत हे समजू. पहिले आपण अशा सोर्सेसविषयी जाणून घेऊ ज्यात पैसे इन्व्हेस्ट करावे लागते व नंतर आपल्याला पॅसिव्ह इन्कम मिळते. तर पहिला माध्यम आहे रिअल इस्टेट. समजा आपल्याकडे जागा असेल
आणि आपण तिथे घर बांधून किंवा आपल्या घरातील अतिरिक्त खोल्यांना भाड्याने देऊन भाड्याच्या स्वरूपात पॅसिव्ह इन्कम कमवू शकतो. तसेच एखादी जागा कमी किमतीला खरेदी करून काही कालांतराने तीच जागा जास्त किमतीला विकतो आणि जो पैसा कमवितो त्या पैशाला सुद्धा पॅसिव्ह इन्कमच म्हणतात. यात आपल्याला दररोज काम करण्याची गरज नाही तरी आपल्याला पैसे मिळत असतात. दुसरा माध्यम आहे बिझनेस. जर आपण एखादा बिझनेस सुरू केला आणि कालांतराने तो आपल्या कर्मचाऱ्यांना सांभाळायला दिला तरीही आपण ॲक्टिवली इन्व्हॉल्व न राहता आपल्याला पुरेसे पैसे मिळत असतात. तसेच आपण एखादी टॅक्सी विकत घेतली आणि तिला चालवायला एक ड्रायव्हर ठेवला तर त्यापासून मिळणारी इन्कमसुद्धा पॅसिव्ह इन्कमच असते. तिसरा माध्यम आहे गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट. जर आपण आपला पैसा एखाद्या ठिकाणी गुंतविला तर आपल्याला त्यापासून रिटर्न मिळत असते. जर शेअर मार्केटमध्ये एखाद्या चांगल्या कंपनीचे शेअर घेतले तर ती कंपनी आपल्याला डिव्हिडंड देते, बोनस देते. तसेच म्युच्युअल फंड आहे, क्रिप्टोकरन्सी आहे, बॉन्ड्स आहे, यामध्ये सुद्धा आपण आपला पैसा गुंतवू शकतो. आपण एखाद्याचे स्लीपिंग बिझनेस पार्टनर बनू शकतो, ज्यात आपल्याला एखाद्याच्या बिझनेसमध्ये पैसे गुंतवायचे असतात पण आपल्याला तिथे ॲक्टिवली इन्व्हॉल्व असण्याची गरज नसते तरीही आपल्याला पैसे मिळत असते. ही सुद्धा पॅसिव्ह इन्कमच आहे. चौथा माध्यम आहे पेन्शन. आपण एखाद्या ठिकाणी जॉब केला असेल तर तिथून निवृत्ती घेतल्यानंतर निवृत्ती वेतन म्हणून आपल्याला दर महिन्याला एक ठराविक रक्कम मिळते, ज्याला आपण पेन्शन म्हणतो. ती सुद्धा पॅसिव्ह इन्कमच असते. पाचवा माध्यम आहे नेटवर्क मार्केटिंग. नेटवर्क मार्केटिंगसुद्धा पॅसिव्ह इन्कम कमविण्याचे एक माध्यम आहे, ज्यात आपण जास्त काम करून जास्त पैसाही कमवू शकतो व कमी काम केलं किंवा लोकांचं नेटवर्क बनवून काम सोडलं तरी आपल्याला पॅसिव्ह इन्कम मिळत असते. आत्तापर्यंत जे पॅसिव्ह इन्कमचे सोर्सेस बघितले त्यासाठी पैसा इन्व्हेस्ट करण्याची आवश्यकता होती. आता आपण असेही पॅसिव्ह इन्कमचे सोर्सेस बघू ज्यात पैसा इन्व्हेस्ट करण्याची गरज नाही. यात पहिला माध्यम आहे व्हिडिओ मेकिंग. आपण व्हिडिओ बनवूनसुद्धा पैसे कमवू शकतो. याचा एक उत्तम उदाहरण म्हणजे यूट्यूब. यूट्यूबद्वारे अनेक यूट्यूबर्स व्हिडिओ बनवून पैसे कमवित असतात आणि त्यासोबतच स्पॉन्सरशिपद्वारे सुद्धा पैसे कमवित असतात. दुसरा माध्यम आहे ॲफिलिएट मार्केटिंग. ॲफिलिएट मार्केटिंग असा माध्यम आहे ज्याद्वारे ब्लॉगर आपल्या वेबसाईटद्वारे कोणत्याही कंपनीचे प्रोडक्ट विकून कमिशन कमवित असतो. जसे ॲमेझॉन, मिशो या कंपनीचे प्रोडक्ट आपण विकूनसुद्धा पैसे कमवू शकतो. तिसरा माध्यम आहे ब्लॉगिंग. ब्लॉगिंगद्वारे सुद्धा पैसे कमवले जाऊ शकतात. आपल्याला एक वेबसाईट बनवायची असते आणि तिथे आपल्याला ज्या गोष्टीचं नॉलेज आहे अशा गोष्टीविषयी लिहून तिथे पोस्ट करू शकतो. जेवढे जास्त लोक ते ब्लॉग वाचतील तेवढी जास्त इन्कम होत असते. चौथा माध्यम आहे बुक रायटिंग म्हणजेच पुस्तक लिहिणे. आपण एखादे पुस्तक किंवा कादंबरी लिहून तिला प्रकाशित करून त्यापासून पैसे कमवू शकतो. ते पुस्तक किंवा कादंबरी पुन्हा पुन्हा लिहिण्याची गरज नसते. त्याची पुन्हा पुन्हा प्रत काढायची आणि विकायची. तसेच जे पुस्तक ई-बुक स्वरूपात असते तर त्याला एकदाच टायपिंग करून बनवायचे असते. मग त्याची अनलिमिटेड कॉपीज विकू शकतो. त्यापासून सुद्धा खूप सारी पॅसिव्ह इन्कम कमवू शकतो. पाचवा माध्यम आहे ऑनलाईन कोर्सेस. आपल्याला ज्या गोष्टीचा चांगला नॉलेज आहे आणि आपल्याला वाटते की या गोष्टी दुसऱ्यांना शिकवाव्या तर आपण ऑनलाईन कोर्स तयार करू शकतो. फक्त एकदाच मेहनत घेऊन लाईफ टाईम पैसा कमवू शकतो. अशा प्रकारचे आणखी अनेक माध्यम आहेत ज्याद्वारे आपण पॅसिव्ह इन्कम जनरेट करू शकतो. जसे ॲप मेकिंग, वेब डिझायनिंग, ॲडव्हर्टायझिंग, पुन्हा खूप काही. हे होते पॅसिव्ह इन्कम कमविण्याचे माध्यम ज्याद्वारे आपण फायनान्शियली फ्रीडम अचीव करू शकतो. आपल्याला फायनान्शियली फ्री होण्यासाठी ज्या माध्यमांद्वारे पैसे कमवावे लागेल हे समजलेच असेल. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. व अशाच फायनान्शियल नॉलेजसाठी आमच्या PK फायनान्शियल नॉलेज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. गेट रिच.